नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी रेकॉर्ड डेट बदलण्यात आली आहे। पूर्वी ही तारीख 7 मार्च 2025 एवढी निश्चित करण्यात आली होती, मात्र आता ती बदलून 21 मार्च 2025 करण्यात आली आहे। याचा अर्थ गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससाठी नव्या तारखेनुसार पात्र राहण्याची संधी मिळणार आहे। कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवरती 3 शेअर्स बोनस दिले जातील। म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे 2 शेअर्स असतील त्यांना अतिरिक्त 3 शेअर्स बोनस स्वरूपामध्ये मिळतील। बोनस शेअर्समुळे गुंतवणूकदारांचा शेअर होल्डिंग वाढेल आणि त्यांना भविष्यामध्ये अधिक चांगला परतावा मिळण्याची शक्यता असेल। नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेड यापूर्वी केवळ लाभांश देत होती, मात्र हा पहिलाच प्रसंग आहे जेव्हा कंपनी बोनस शेअर्स जारी करते। कंपनीने 2022 मध्ये शेअर्सचं विभाजन केलं होतं, ज्यामुळे एका शेअरचं दर्शनी मूल्य हे 2 रुपये करण्यात आलं होतं। याआधी 2022 मध्ये प्रति शेअर 0.01 रुपये आणि 2023 मध्ये प्रति शेअर 0.02 रुपये लाभांश देण्यात आला होता। नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सची बाजारातील स्थिती चांगली राहिली आहे। गुरुवारी बाजार बंद होताना कंपनीच्या शेअर्सची किंमत ही 14 रुपये 95 पैसे होती, ज्यामध्ये 0.95% वाढ नोंदवण्यात आली होती। मागच्या एका वर्षामध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 235% अधिक वाढ झालेली आहे, मात्र गेल्या 3 महिन्यांमध्ये शेअरने केवळ 15%च परतावा दिलेला आहे। परंतु पूर्ण मार्केट पडत असताना देखील हा स्टॉक मात्र पॉझिटिव्हमध्ये राहिलेला आहे। कंपनीच्या शेअर्ससाठी 52 आठवड्याचा उच्चांक हा 21 रुपये 39 पैसे आहे, तर किमान स्तर हा 4 रुपये 20 पैसे आहे। गुंतवणूकदारांनी शेअरच्या चढ उताराचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा। बोनस शेअर्समुळे अल्प आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या कंपनीनं गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्ण संधी आणलेली आहे। जर या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट आपण ओपन करा आणि पाहिजे तर या कंपनीच्या बोनस शेअर्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता। म्हणजेच तुम्ही रेकॉर्ड डेटच्या आधी तुमच्या अकाउंटमध्ये जर हे शेअर्स असतील तर तुम्हाला या अतिरिक्त शेअर्सचा बोनस शेअर्सचा लाभ मिळालेला पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।